नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवाळीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आलेल्या महाभयंकर अतिवृष्टीच्या वेदना अजूनही ताज्या आहेत. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधले शेतकरी या पावसानं अक्षरशः देशोधडीला लागले. शेतातलं खरीप गेलं, घरातला संसार गेला, गोठ्यातली जनावरं गेली आणि काही ठिकाणी शेतातली मातीही खरवडून गेली. संपूर्णपणे हताश झालेला शेतकरी सरकारच्या मदतीकडे लक्ष लावून बसला होता. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज घोषित करत असल्याचं सांगितलं. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं, पण अनेकांची दिवाळी मदतीविनाच गेली. जेव्हा जेव्हा राज्यावर असं अभूतपूर्व संकट येतं तेव्हा राज्य सरकार मदतीचा हात मागतं, तो केंद्राकडे. महाराष्ट्र सुद्धा केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवेल असं राज्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राची भरघोस मदत अजून तर मिळालेली नाहीये, पण डिसेंबर महिन्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारचा मदतीचा तोच प्रस्ताव महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वादळ मात्र घेऊन आला. मदतीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे परस्पर विरोधी दावे समोर आले. गोंधळ वाढू लागला आणि केंद्र सरकारनं आपल्याच लेखी उत्तरावरून घुमजाव केलं. पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या इतक्या संवेदनशील विषयावर केंद्र सरकार संसदेच्या अधिवेशनात इतकी चुकीची माहिती कसं देऊ शकतं, हा कळीचा सवाल आहे. या संदर्भात बोलायचे, पण त्या अगोदर पाहूयात आज दिवसभरामध्ये या सगळ्या मुद्द्यावर नेमकं काय काय घडलं. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राची मदत मिळणार की नाही? केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव पाठवला की नाही? या दोन प्रश्नांवरून आज दिल्लीपासून ते महाराष्ट्रातल्या गावागावांपर्यंत घमासान सुरू झालं. आणि याला कारण ठरलं केंद्रीय कृषी खात्यानं महाराष्ट्राच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं लेखी उत्तर. 2025च्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि अन्य ठिकाणी अतिवृष्टी झाली. हजारो हेक्टरवरची पिकं वाहून गेली, घरं वाहून गेली, पशुधनाचं नुकसान झालं. त्यासाठी राज्य सरकारनं मदत दिली खरी, पण केंद्राकडूनही अतिरिक्त मदत मागण्यात आली. पण मदतीसाठी कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारला मिळालाच नाही असं लेखी उत्तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी दिलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्याला चौहान यांच्या खात्यानं उत्तर दिलं. 2025च्या पुरानंतर त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाची स्थापना करण्यात आली होती. 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत केंद्रीय पथकानं पाहणी केली. महाराष्ट्र सरकारकडून कोणतंही अधिकृत पत्र किंवा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालेला नाही. केंद्राचं लेखी उत्तर प्रसिद्ध झाल्यावर विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू असा जो शब्द दिला होता, त्याच्यासाठी आम्ही भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो. तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं, की महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली आणि राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवलाय असं सांगितलं. केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला दिलेला आहे. केंद्र सरकारने टीम देखील पाठवली. 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली. त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर शिवराज सिंग चौहान यांनीही महाराष्ट्राकडून 27 नोव्हेंबरला प्रस्ताव प्राप्त झाला असं सांगितलं. महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी की बात की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है. इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूं, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने. संसदेमध्ये दिली जाणारी कोणतीही माहिती ही देशासाठी अधिकृत माहिती असते. खासदारानं विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकार एक उत्तर देतं आणि गदारोळ झाला की त्याच माहितीच्या बरोबर उलटी माहिती देतं. मग नेमकी कोणती माहिती खरी मानायची आणि खोट्या माहितीची जबाबदारी कुणी घ्यायची, हे प्रश्न मात्र शिल्लकच राहतात. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
आणि मदतीच्या प्रस्तावावरून आज दिवसभर जो गदारोळ झाला त्यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत। याच सवालांवर चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर। विनायक सर नमस्कार। नमस्ते। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। हनुमंतजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। आणि शेतकरी नेते अजित नवले सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। अजितजी आपलंही स्वागत। विनायकजी, पहिला सवाल मला तुम्हाला विचारला पाहिजे, जर एखाद्या वेळी राज्यात आणि केंद्रात वेगवेगळं सरकार असतं तर कदाचित एखाद्या विषयामध्ये राजकारण आहे असं म्हणता आलं असतं, पण राज्यातही तुमचंच सरकार, केंद्रातही तुमचंच सरकार आणि तरीही महाराष्ट्रावर कोसळलेल्या इतक्या अभूतपूर्व संकटाच्या बाबतीत इतका सावळा गोंधळ कसा काय होऊ शकतो? आपण जी माहिती देता आहे किंवा आधी जी माहिती दाखवली त्याच्यावरून एक स्पष्ट झालं की हे उत्तर कृषी मंत्रालयाने दिलं होतं। मी आपल्याला सांगू इच्छितो की NDRF ही जी संघटना आहे ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते। मगाशी देवेंद्रजींची क्लिप पण आपण दाखवली की NDRFच्या 2 टीम इथे येऊन गेल्या। ज्या वेळेला त्या टीम येतात त्या सर्वेक्षण करून स्वतःचा रिपोर्ट फाईल करतात। आता एक फॉर्मल लेटर जे होतं ते 27 नोव्हेंबरला दाखल केलंय, हे शिवराजजींनी पण मान्य केलं आणि बावनकुळे साहेबांनी त्याची आपल्याला प्रत सुद्धा दाखवली। त्यामुळे हा मिसकम्युनिकेशनचा किंवा कम्युनिकेशन गॅपचा भाग आहे, याच्यामध्ये कुठलाही सावळा गोंधळ आहे असं मला वाटत नाही। महाराष्ट्र सरकार हे जे आहे हे या प्रश्नावरती अतिशय गंभीर होतं। स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री हे तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले आणि 7 ऑक्टोबर 2025 रोजी 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज देवेंद्रजींनी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित जाहीर केलं। त्यातले काही पैसे ऑक्टोबर महिन्यात वाटले सुद्धा गेलेले आहेत। आता हा जो NDRF कडून येणाऱ्या मदतीचा भाग आहे, तर NDRF हा एक ऍक्ट आहे, त्याच्यानुसार त्याच्या सगळ्या पूर्तता झाल्यानंतर ती मदत येईल आणि ती शेतकऱ्यांना आमचं सरकार नक्की देईल। नाही, पण गोंधळ नाही असं कसं म्हणता येईल ना? कारण आणि बरं असं असतं की ही जर कुठली फक्त बाईट असतं एखादा मंत्र्यांचा वगैरे तर मान्य करता आलं असतं। संसदेमध्ये प्रश्न विचारला गेलाय, त्या प्रश्नाला लेखी उत्तर दिलं जातं आणि तरी सुद्धा असं म्हटलं जातं की याच्यामध्ये गोंधळ नाहीये। आणि मग काही वेळानंतर तेच कृषी मंत्री येतात आणि सांगतात नाही नाही महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला। म्हणजे मग उत्तर देताना काही गांभीर्य होतं की नव्हतं? 100% गांभीर्य होतं। मी पुन्हा आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, NDRF हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं। विचारला गेलेला प्रश्न शेती खात्याला विचारला गेला होता, शेती खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलं। ते जर चुकलं असेल तर मान्य आहे, पण शिवराजजींनी लगेच माहिती घेतली की आपल्याकडे केंद्राकडे केंद्र सरकार म्हणून विनंती महाराष्ट्राची अधिकृतपणे आलेली आहे आणि हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे। त्यामुळे हा जो कम्युनिकेशन गॅपचा विषय हा कुठलाही गोंधळ नाही असं मला वाटतं। हनुमानजी, कुठलाही गोंधळ नाहीये, फक्त थोडासा कम्युनिकेशन गॅप झालाय असं भाजपचं म्हणणं आहे। नाही कविताजी, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं ज्यावेळेस अमित शहा साहेब विमानतळाच्या उद्घाटनाला आले होते, नंतर मोदी साहेब विमानतळाच्या उद्घाटनाला आले होते, अमित शहा साहेब लोणीला आले होते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। दोघांनी सांगितलं होतं की केंद्राकडून अद्याप प्रस्ताव नाही। ते दोघं मुख्यमंत्री गृहमंत्री बोलत असताना अतिवृष्टी होऊन 2 महिने उलटून गेले होते। आता त्याच्यानंतर 1 महिना पूर्ण उलटून गेला। 3 महिने झाल्यानंतर आज शिवराज सिंग चौहान साहेब म्हणाले की 27 नोव्हेंबरला आमच्याकडे प्रस्ताव आला। 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला। जवळपास 25 लाख हेक्टरवरची पिकं नाहीशी झाली। 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन ही खरवडून गेली। इतकं मोठं डिझास्टर असताना तुम्ही केंद्राकडे प्रस्ताव द्यायला 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ लावताय। आणि आता ज्यावेळेस संसदेमध्ये चंद्रपूरच्या खासदार काँग्रेस पक्षाच्या प्रतिभाताई धानोरकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने अधिकृत संसदेच्या पटलावर ठेवलेलं उत्तरच आम्ही खरं मानू। आज काय बोलले देवेंद्र फडणवीस साहेब मीडियामध्ये, आज काय बोलले शिवराज सिंग चौहान साहेब मीडियामध्ये, ह्याला काडीचाही अर्थ राहत नाही। 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज दिलं म्हणून सांगितलं जात होतं त्याच्यातलेही 7,500 ते 8,000 कोटी रुपयेच आजपर्यंत शेतकऱ्यांना दिले असं महाराष्ट्र सरकारची आकडेवारी सांगते। मग उरलेल्या 20-22 हजार कोटी रुपयाचं कोणाला प्रश्न विचारायचा हा प्रश्न आम्हाला निर्माण होत होता। तोपर्यंतच केंद्र सरकारने अधिकृत सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव आला नाही। मला सांगा,
हा खरीपाचा का हंगाम वाहून गेला होता, रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या हातावर पैसे नव्हते आणि अशा काळामध्ये जर प्रस्ताव द्यायला 3-3 महिने आपण लावतो आणि 31,000 कोटी स्वतः घोषित केलेल्या योजनेतल्या पैशाला फक्त 8-9 हजार कोटी रुपयामध्ये जर आम्ही हरताळ पासणार असू तर भारतीय जनता पक्षाची, केंद्र सरकारची, राज्यातल्या सरकारची नियत ही शेतकऱ्यांना मदत करण्याची नाही, हे स्पष्ट होण्यासाठी दुसरं काय उदाहरण द्यायचं अजून? ठीक आहे, या प्रश्नाकडे मी येते आंबेकरजी तुमच्याकडे, पण त्या अगोदर अजित नवले सर, जर ही परिस्थिती असेल, केंद्र सरकार एक सांगताय, मग राज्य सरकार दुसरं सांगताय, मग पुन्हा केंद्र सरकार त्याच्यावरना घुमजाव करताय, होतंय कुठे हे सगळं? हिवाळी अधिवेशनामध्ये. म्हणजे ज्या अधिवेशनाकडे लोकांनी जणू काय एखादा कायदा असावा असे तिथले शब्द मानावेत, त्याच अधिवेशनामध्ये काही तासांच्या आतमध्ये जर असं घुमजाव केलं जाणार असेल, शब्दांवरून मंत्र्यांकडून हे केलं जाणार असेल, तर त्या शेतकऱ्यांनी आता दाद मागायची कुणाकडे? ताई, हा काही घुमजावचा मुद्दा नाहीये, ही दिशाभूल आहे. सभागृहामध्ये जे उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर बरोबर आहे. आता सुद्धा प्रवक्ते 2 शब्दांमध्ये बरोबर फरक करून सगळं अलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. रिक्वेस्ट लेटर आणि प्रपोजल या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. एक कमिटी आली, तिनं इथली परिस्थिती पाहिली आणि त्याचा अहवाल हा सादर केला. अहवाल म्हणजे रिपोर्ट सादर केला. रिपोर्ट म्हणजे काही मदतीच्या मागणीचं प्रपोजल नाही. मदतीच्या मागणीचं प्रपोजल हे कॉन्क्रीट प्रपोजल असतं असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याचे बाईट आताही अवेलेबल आहे. हे प्रपोजल कशाच्या आधारावर असतं? ते ठोस माहितीच्या आधारावर असतं. किती हेक्टर जमीन प्रत्यक्षात खराब झाली, त्याच्यात 33% जास्त नुकसान किती भागामध्ये झालं, त्याच्यामध्ये कोणत्या हेड खाली कोणती तरतूद राज्य सरकार करतंय, कोणत्या हेड खाली केंद्र सरकार करतंय, हे एनडीआरएफच्या निकषाच्या अंतर कॉन्क्रीट प्रपोजल द्यायला पाहिजे. हे प्रपोजल स्वतंत्र भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता जो मुद्दा सुरू आहे तो एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त मदत मागण्याबद्दलचं काही प्रपोजल आहे का, असा तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हे अतिरिक्त जे काही मदतीचं प्रपोजल आहे ते वेगळं तयार करावं लागतं. त्याच्यासाठी विशेष बाब दाखवावी लागते की इतर राज्यांपेक्षा आणि इतर आपत्तीपेक्षा ही आपत्ती अभूतपूर्व किंवा वेगळी कशी आहे आणि त्यामुळे निकषाच्या पलीकडे जात तुम्हाला स्वतंत्र बाब म्हणून अतिरिक्त मदत का दिली जावी याच्या हेड खाली स्वतंत्र प्रस्ताव द्यावा लागतो. तो स्वतंत्र प्रस्ताव अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव देण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे रिपोर्ट किंवा लेटर किंवा रिक्वेस्ट ही जी काही 27 नोव्हेंबरला आलेली आहे तोच अतिरिक्त मदतीचा प्रपोजल आहे असं जर भासवून हे जर एक प्रकारे काही सगळं अलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे. वस्तुस्थिती हीच आहे. एनडीआरएफच्या अंतर्गत नियमाला धरून जे काही सादर करायला पाहिजे होतं ते सादर झालेलं आहे. परंतु त्याच्या पलीकडे जात विशेष मदत जी अपेक्षित होती, ज्याचा उल्लेख अमित शाह साहेबांनी केलेला होता, ज्याचा उल्लेख वारंवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला होता, विशेषतः आपल्या चॅनलवर मी सांगू इच्छितो की शिंदे साहेबांनी ह्या विशेष पॅकेजच्या बाबत विशेष आग्रह धरलेला होता. ते प्रपोजल सादर झालेलं नाही आणि ती माहिती जी दिलेली आहे ती माहिती अधिकृत आहे. ती काय असं नसतं की राज्य सरकारच्या गृह खात्याने दिलंय मग ते कृषी खात्याला माहित नाही, असं नसतं. इतका भोंगळ कारभार नसतो. हीच वस्तुस्थिती आहे की अतिरिक्त मदतीचं प्रपोजल राज्याकडून गेलेलं नाही. जे काही प्रपोजल गेलेलं आहे ते जे काही रुटीन प्रपोजल आहे ते रुटीन प्रपोजल गेलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राची दिशाभूल करू नका, मान्य करा आणि विशेष प्रपोजल देता येत असेल तर ते देऊन अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांना मदत करा ही माझी विनंती आणि आव्हान आहे. बर, विनायक आंबेकरजी, 2-3 महत्वाचे आरोप म्हणा किंवा सवाल म्हणा. एक तर काँग्रेसचा असा आरोप आहे की या सरकारची मदत करण्याची केंद्र सरकारची नियतच नाहीये, दिशाभूल करते राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांची, असा शेतकरी नेत्यांचा आरोप आहे. आणि अतिरिक्त मदतीसाठीचं जर प्रपोजल पाठवायचं होतं तर ते अजूनपर्यंत राज्य सरकारनं का पाठवलं नाही, कशाची नेमकी वाट बघितली जाते, हाही सवाल आहे. शेतकरी नेत्यांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिली, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांचा अभ्यासही आहे, बरेच वर्ष महाराष्ट्र पाहतोय. फक्त त्यात एक सुधारणा मी असं करतो, एनडीआरएफची 2 वेळेला व्हिजिट झाली. पहिली व्हिजिट ही नॉर्मल व्हिजिट होती, जेव्हा घटना घडल्या त्यावेळची व्हिजिट होती, आणि दुसरी अतिरिक्त मदतीची व्हिजिट होती. एनडीआरएफची टीम जेव्हा व्हिजिट करते तेव्हा ती स्वतःचा रिपोर्ट
तिकडे सादर करते, त्याची कॉपी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळते आणि ते त्यांच्या डिपार्टमेंटला किंवा मिनिस्ट्रीला तो सादर करतात. तो सादर होऊन बरेच दिवस झालेले आहेत. ज्या पत्राचा विषय चाललेला आहे ते पत्र स्मरणपत्र आहे, म्हणजे रिक्वेस्ट लेटर आहे की ह्या NDRFच्या असेसमेंट प्रमाणे आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यातच अतिरिक्त मदतीची मागणी केलेली आहे. पण तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी हे जे लेटर आहे किंवा जे उत्तर दिलेलं आहे खासदारांना ते सपोर्ट करत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की ती कमिटी एकदाच आली होती, दोनदा आली होती असा या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नाहीये. आणि जे NDRFचं तुम्ही म्हणताय त्याच्यातही त्यांचं असं म्हणणं आहे की निम्मी रक्कम दिलेली आहे, बाकीची दिली जाणार आहे म्हणून. नाही, निम्मी रक्कम राज्य सरकारने आपल्या वतीने दिली. आता मगाशी जे काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते, या 31,628 कोटी रुपयाचे वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये काय भाग कसे आहेत की त्याची काही असेसमेंट करावी लागेल. आता उदाहरणार्थ विहीर वाहून गेली किंवा भरून गेली तर त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते वेगळं आहे. त्यानंतर गुरांचा गोठा हा जर गेला त्याचं कॉम्पेन्सेशन वेगळं आहे. NDRFची मुदत जी होती ती 3 गुरांपर्यंतच होती. राज्य सरकारने स्पेशल विनंती केली की अशी काही मुदत लावू नका, त्याप्रमाणे ती मान्य होईल. त्याच्याप्रमाणे सगळ्या गुरांसाठी कॉम्पेन्सेशन दिलं जाईल. त्यात दुभती गुरं आणि माल वाहतुकीची गुरं यांना वेगवेगळे रेट आहेत. त्याच्यानंतर कोंबड्या ज्या आहेत त्यांना 100 रुपयाचा रेट सगळं आहे. सांगितलंय या मुख्यमंत्र्यांनी. सगळ्या अगोदर गोष्टींचा विनायक आंबेडकरजी विचार सांगा की अतिरिक्त मदतीचा जो मुद्दा आहे तो प्रस्ताव गेलाय का राज्य सरकारकडनं? आता तुम्ही नक्की ठामपणे गेलेला सांगू आहे. शकता का की अतिरिक्त मदतीचा नक्की प्रस्ताव गेलेला गेलाय? आहे, नक्की गेलेला आहे. बर, ही अतिरिक्त मदत किती मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे? त्याची माहिती आता माझ्याकडे नाही, परंतु राज्य सरकार ती माहिती लवकरच प्रसिद्ध करेल. म्हणजे आज जे लेटर्स प्रसिद्ध केलेली आहेत ती फक्त लेटर्स एवढीच आहेत की आम्ही एक लेटर दिलं आणि स्मरणपत्र, त्याच्यामधलं मेमोरंडम जे आहे किती मदत पाठवली ती माहिती का नाही प्रसिद्ध केलेली आहे राज्य सरकारनं? करतील ना, ती त्यांच्या पत्रव्यवहाराचा भाग आहे, तो नक्कीच करतील. ते आता पत्र कव्हरिंग लेटर दाखवलं, त्याला शेड्यूल असतात, त्यानंतर त्याला ॲडेंडम असतात, या सगळ्या गोष्टी काही त्यांनी दिलेल्या नाहीत. तुम्हाला त्यांनी कव्हरिंग लेटर दाखवलंय फक्त. नाही, फक्त त्याच्यामध्ये मुद्दा इतकाच आहे की जर म्हणत असतील शेतकरी की अतिरिक्त मदत आम्हाला मदतीसाठीचा प्रस्ताव दिला की नाही, तर मग त्यांना हे उत्तर मिळणं पण क्रमप्राप्त आहे ना की किती अतिरिक्त मदत मागितलेली आहे राज्य सरकारने, किती केंद्र सरकार देणार आहे आणि कधी देणार आहे. हे तर साधे 3 मूलभूत सवाल आहेत, त्याची तरी उत्तर द्यायला पाहिजे होती. अगदी योग्य सवाल आहेत आणि त्याचं उत्तर 1-2 दिवसात आपल्याला नक्की मिळेल का हनुमानजी? नाहीये. NDRFचे जे निकष आहेत आणि NDRFची जी मदत किंवा त्याचं जे काही पत्रव्यवहार झाला असं सांगतायत, ही सरकारची रुटीन बाब आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा केंद्र सरकारचा कायदा आहे, सगळ्या राज्यांना तो बंधनकारक आहे. त्या कायद्यामध्ये जी मदत द्यायची असते त्याचे पैसे राज्य सरकारकडे ऑलरेडी आलेले असतात, केंद्र सरकारकडे तो निधी रिझर्व्ह असतो. त्या दोन्ही निधीमधून केंद्राच्या NDRFच्या, राज्याच्या SDRFच्या निधीमधून 4,176 कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांना वाटलेले आहेत. आता हा आकडा सांगताना चॅनलवर मोठा वाटतो, पण राज्य सरकारनंच जो आढावा घेतलेला आहे महसूल आणि कृषी यंत्रणेकडून त्याच्यामध्ये 80,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आकडे यांच्याच खात्याकडे आहेत. मग 80,000 कोटीपेक्षा जास्त जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याला NDRFचे निकष आणि NDRFचा निधी हा खूप तुटपुंज असणार आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारनं विशेष पॅकेज द्यायला हवं आणि राज्य सरकारनंही NDRF SDRFच्या बाहेर जाऊन मदत द्यायला हवी असं सर्वानुमते चर्चा झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं होतं, पण 31,000 कोटी रुपयाचं पॅकेजची जी जाहिरात दिवाळीच्या अगोदर केली त्या जाहिरातीमध्ये सुद्धा आम्ही निकष कमी केले. 3 जनावरांच्या ऐवजी 4 केले, 1 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टर केलं. हे सगळं खोटं ठरताना दिसलं. कुठल्याही शेतकऱ्याच्या अकाउंटवर 2 हेक्टर 3 हेक्टर नुकसान झाल्याची मदत आली नाही. NDRFच्या निकषाच्या पलीकडे जायला तुम्ही तयार नाही. केंद्र सरकारकडे मदतीचं विशेष पॅकेज तुम्ही मागायला तयार नाही. केंद्राने द्यायचा तर सवालच येत नाही आणि 3 महिने उलटून गेले. त्या हंगामामध्ये शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून निघण्यासाठी आणि पुढच्या हंगामाच्या तयारीसाठी त्याला मदत देणं अपेक्षित होतं. गुजरातला तुम्ही मदत दिली ना. गुजरात सरकारनं 4 दिवसामध्ये चक्रीवादळ आल्यानंतर रिपोर्ट दिला होता आणि विशेष पॅकेज नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं होतं. मग तुम्ही गुजरातला विशेष पॅकेज देण्यासाठी तिथलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार इतकं तत्पर आहे, तर आमच्या महाराष्ट्राला दुजाभाव कशासाठी? लोकसभेला तुम्हाला इथून खासदार जास्त निवडून आले नाही त्याचा तर तुम्ही बदला घेत नाहीयेत ना. कारण आता मोदी साहेब
फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब, मतदान नाही केलं तर निधी देणार नाही अशा उघड धमक्या देत आहेत. मग महाराष्ट्रामधून, मराठवाड्यामधून भारतीय जनता पक्षाला, महायुतीला खासदार निवडून गेले नाहीत, त्याचा सूड म्हणून तर शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर ही एकमेकाकडे टोलवाटोलवी होत नाही का, असा मला संशय आहे. बरं, या प्रश्नावर आंबेकरजी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर नवले सर मला एक सांगा की आजच्या या संपूर्ण चर्चेमध्ये फक्त पत्रांच्या बाबतीतला मुद्दा नव्हता. मुद्दा हाही होता की जमिनीचं किती नुकसान झालेलं आहे तो आकडा सुद्धा केंद्राकडे धड पोहोचलेला नाहीये. केंद्र जो आकडा सांगतोय तो प्रत्यक्षात आकड्यापेक्षा खूप कमी आहे. याचा अर्थ नुकसान भरपाई झालेले जे आकडे राज्याकडे आहेत त्याची धड आकडेवारी पण केंद्राकडे पोहोचलेली नाहीये. अगदी तीच वस्तुस्थिती आहे. मी तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की रिक्वेस्ट लेटर किंवा स्मरणपत्र आणि कॉन्क्रीट प्रपोजल या स्वतंत्र बाबी आहेत. कॉन्क्रीट प्रपोजल मध्ये सरकारच्या एनडीआरएफच्या निकषानुसार त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे 8,500 रुपये कोरडवाहू, 17,000 रुपये बागायती आणि 22,500 रुपये हे बहुवर्गीय पिकांसाठीचा निकष होता. 10,000 रुपये याच्यामध्ये प्रत्येकी राज्य सरकारने वाढ केली, मात्र ती त्याला हेड दाखवताना रब्बीच्या पिकासाठीचा मदत म्हणून त्यांना दाखवावी लागली, कारण त्यांना एनडीआरएफच्या निकषाअंतर्गत ती दाखवता येत नव्हती. ती मदत राज्य सरकारने केली. आज जो प्रश्न इथे आपण चर्चा करतोय तो याच्या पलीकडे विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे केंद्र सरकारला पटवून देऊन विशेष मदत मागण्यासाठीचं पॅकेज हे जे मागायचं होतं त्याची मागणी आपण करत होतो आणि ते आम्ही देऊ असं अमित शहा साहेबांनी लोणी येथील कार्यक्रमामध्ये सांगितलेलं होतं, पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे एक प्रकारे केंद्र सकारात्मक होतं. मग आपलं एक्स्ट्रा मदतीचं प्रपोजल गेलं नाही हे आपण मान्य करून ती चूक दुरुस्त करणं हे त्याच्यावरचं रास्त उत्तर आहे. असं होऊ शकतं की नाही केलं आमच्याकडून, आम्ही आत्ता देतो, परंतु जर आपण असं म्हणत राहिलो की नाही नाही आम्ही बरोबर केलंय तर मग ही चूक दुरुस्त करता येणार नाही. हे आपण जरा समजून घेण्याची गरज आहे. एक मुद्दा आणखी मी आपल्याला आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की एकूण जे पॅकेज आपलं इथे जाहीर झालं त्याच्यापैकी आता आपले पवार जे आहेत त्यांनी बरोबर सांगितलं की जो राज्याचा भाग होता एनडीआरएफच्या अंतर्गत तो ऑलरेडी आपण सुमोटो खर्च करू शकतो आणि तो त्यांनी राज्य सरकारने खर्च केला. ते पैसे लोकांना गेले. केंद्र सरकारचा जो हिस्सा होता तोही आला, परंतु तो आकडा इतका कमी आहे ज्याच्याबद्दल आपण या चॅनलवर ताई बोललेलो आहे की निकषानुसार हा आकडा 31,000 कोटीचा होऊच शकत नाही. तो 11,000 कोटीच्या पुढे जाणार नाही हे मी वारंवार तेव्हाही सांगितलेलं होतं. आता याची देही याची डोळा आम्ही जे बोलत होतो ते आता सिद्ध झालेलं आहे, कारण निकष हे घोषणांपेक्षा वेगळे होते. आणि म्हणून मला असं नम्रपणाने सांगायचंय, हरकत नाही, आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु हे स्वीकारावं की अतिरिक्त मदतीचं प्रपोजल, कॉन्क्रीट प्रपोजल, नॉट अ लेटर, कॉन्क्रीट प्रपोजल गेलेलं नाहीये, ते त्यांनी तयार करावं. विशेष बाब म्हणून ही मदत केंद्र सरकार द्यायला तयार आहे असं स्वतः गृहमंत्र्यांनी इथे येऊन सांगितलेलं आहे. त्याचा फायदा घ्यावा आणि ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी झालेली चूक जी असेल ती दुरुस्त करावी असं आव्हान आहे. बरोबर आहे. आणि आधीच खूप वेळ झालेला आहे, अजून किती वेळ याच्यासाठी करायचा हाही सवाल आहे ना. दुजाभाव का करते भाजपच्या प्रवक्त्यांसाठी हा प्रश्न आहे. जर गुजरातला एक न्याय लावला जातो तर तोच न्याय महाराष्ट्राला का नाही? गुजरातवर संकट आलं की 4 दिवसांमध्ये मदत मिळते, महाराष्ट्राला ती मदत का नाही मिळत? ही तुलनाच मुळी चुकीची आहे. चक्रीवादळ हे 4 दिवसात जातं. आपल्याकडे आलेलं जे संकट होतं ते 2-2.5 महिने चालू होतं. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेला पाऊस पडला आणि पूर आला आणि वारंवार आला. त्यामुळे ती तुलना चुकीची आहे. ती काँग्रेस करेल त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु मी नक्की सांगतो की महाराष्ट्रही तेवढाच तत्पर होता. पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संकट निघून गेलेला पण आता आंबेकरजी 3 महिने होऊन गेले ना. मग पैसे वाटल्याला सुद्धा मॅडम 2 महिने होऊन गेले ना. आपण केंद्राच्या मदतीबद्दल बोलतोय, आपण राज्याच्या मदतीबद्दल नाही बोलत आहोत. चालू आहे ना मॅडम, त्याचा फॉलोअप चालू आहे. पंतप्रधान स्वतः म्हणले प्रपोजल द्या, गृहमंत्री स्वतः म्हणले प्रपोजल द्या. तुम्ही अजून प्रपोजल दिलं सांगतायत, खुशाल सांगताय प्रपोजल दिलं म्हणून. काय फोन केला? 104 शेतकरी वाहून गेले, लाखो जनावरं वाहून गेले. 3 महिने महाराष्ट्र ठणाठणा बोंबलत होता मदतीच्या नावाखाली आणि तुम्हाला प्रस्ताव पाठवायला वेळ नाही. खुशाल सांगताय होणार आहे, वाटप झालं की म्हणून. किती वाटप झालं? किती वाटप झालं? तुम्ही सांगितलेले निकष तर वाटप झाले. 31,000 कोटीच्या आकड्याची मुख्यमंत्री प्रामाणिक राहिले. लवकरच मिळेल. खोटे आरोप करून काँग्रेसला राजकारण करायचंय
ते आम्हाला करायचं नाही. चुलीमध्ये आम्ही घाला राजकारण. मदतीसाठी इथं प्रामाणिक इथं आकडे प्रयत्न दिसत आहेत, करतोय सरळ आणि सरळ ते तुमचे कृषी प्रामाणिक मंत्री प्रयत्न म्हणतात चालू प्रस्ताव आला राहतील. नाही. नाही प्रश्न इथं शेतकऱ्यांचा आंबेकरजी घेऊन आंबेकरजी तर वेळ संपत आली आहे म्हणून आता प्रश्न असा आहे की इथे फक्त राजकारणाचा मुद्दा नाही. बरं हा मुद्दा काँग्रेसनं काढला असता, विरोधी पक्षांनी काढला असता तर एक वेळ तुम्ही म्हणताय त्याला आपल्याला दुजोरा देता आला असता. सरकार केंद्रातलं तुमचं, राज्यातलं तुमचं, प्रस्ताव राज्यातल्या सरकारने पाठवायचा, मदत केंद्रातल्या सरकारने द्यायची. केंद्र सरकार म्हणते आमच्याकडे लेटर आलं नाही, राज्य सरकार म्हणते आम्ही लेटर पाठवलं. अहो कुठल्या विषयावर करतोय आपण? ज्यामुळं शेतकऱ्यांचं फक्त लाखो करोडोंचं नाही, पैशात मोजता येणार नाही नुकसान झालं. देशोधडीला शेतकरी लागलेत, वाट बघतायत सरकारकडनं मदत मिळेल म्हणून. 3 महिने उलटून गेले आणि 3 महिन्यानंतर आपण चर्चा कसल्या करतोय की प्रस्ताव पाठवला की नाही. आधी नुकसान भरपाई झाल्यानंतर त्याचे पंचनामे होण्यासाठी शेतकऱ्यांनी वाट बघितली, मग सरकार काहीतरी देईल याच्यासाठी महिनाभर पॅकेजची वाट बघितली, मग त्या पॅकेज मधली रक्कम येईल म्हणून दिवाळीपर्यंत वाट बघितली, आली नाही. आणि आता केंद्राची रक्कम मिळेल म्हणून 3 महिने वाट बघितल्यानंतर केंद्र सरकार सांगते आमच्याकडे प्रस्ताव आला नाही, राज्य सरकार सांगते आम्ही प्रस्ताव पाठवला. आणि या सगळ्या सावळा गोंधळामध्ये मूळ मुद्दा कुणीच चर्चेला घेत नाही. येणार कधी आहे ती रक्कम, मिळणार कधी आहे ती मदत, या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांना मिळतच नाहीये, जो प्रश्न त्यांच्यासाठी कळीचा आहे. ज्या दिवशी हे उत्तर मिळेल तेव्हा या सगळ्याला अर्थ आहे. नाहीतर मूळ चर्चेवरना, मूळ मुद्द्यावरना, मूळ प्रश्नावरना फक्त भरकटण्यासाठी असे मुद्दे वापरले जातील आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. ते होऊ नये एवढीच इच्छा. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. नमस्कार. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.